Hello dear students, good morning all of you. Welcome to चाडे कोचिंग क्लासेस. आपण तुमचा इयत्ता 9वीचा वास्तव संख्या हा धडा शिकत आहे. या मागील व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्यांचे गुणधर्म पाहिले होते. जर ए, बी आणि सी या परिमेय संख्या असतील तर त्याचे एकूण 4 गुणधर्म आपण पाहिले होते. पहा, ते गुणधर्म मी तुम्हाला आजच्या नोट्समध्ये दिल्या आहेत. ते तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये व्यवस्थित. गुणधर्म असतील, सूत्र असतील, ही तुम्हाला डेली वाचायची आहेत. रोजच्या रोज जर ती तुमच्या नजरेखालून जातील तर ती तुम्हाला पाठ होतील आणि तुम्ही गणिते अगदी इझिली सोडवू शकाल. पहा, ते गुणधर्म आपण गणित आणि गुणाकार ह्या क्रिया करण्यासाठी कशा प्रकारे वापरतो हे देखील आपण काल पाहिले आहे. आज आपण नवीन भाग शिकणार आहोत आणि तो काय आहे तर परिमेय संख्यांचे दशांश रूप. पहा, परिमेय संख्या म्हणजे काय, पुन्हा एकदा सांगते. ज्या संख्या p अंश छेद q या रूपामध्ये लिहिल्या जातात, अशा प्रकारे लिहिल्या जातात, अशा संख्यांना परिमेय संख्या असे म्हटले जाते. आणि परिमेय संख्यांमध्ये q ची किंमत 0 इतकी असू शकत नाही. लक्षात घ्या, परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्या आपण p अंश छेद q अशा रूपामध्ये लिहितो अशा संख्यांना परिमेय संख्या असे म्हटले जाते. आणि परिमेय संख्यांमध्ये q ची किंमत 0 इतकी असू शकत नाही. ठीक आहे. मग अशा परिमेय संख्यांचे दशांश रूप काय असते तर परिमेय संख्यांचे 2 प्रकारे दशांश रूप होते. त्याचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे खंडित रूप आणि दुसरा प्रकार आहे अखंड किंवा आवर्ती रूप. खंडित म्हणजे काय, जिथे खंड होतं आहे, जिथे संपत आहे. ठीक आहे. आणि अखंड आणि आवर्ती म्हणजे काय तर ते पुढे तसंच अखंड होत आहे, कॉन्स्टंटली चालत राहत आहे, म्हणजे अखंडी रूप. यालाच इंग्लिशमध्ये टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग असं म्हटलं जातं. तुम्ही टर्मिनेटर मूव्ही पाहिला असेल. टर्मिनेटर म्हणजे काय, जिथे सगळं थांबतं आहे, उद्ध्वस्त होतं आहे, म्हणजे तिथं थांबतो, इथं खंड होतं आहे, म्हणजेच खंडित रूप. आणि हे तसंच पुढे चालत राहतं. तुम्ही पाहू शकता, इथे मी उदाहरणं लिहिले आहेत खंडित आणि अखंडित रूपांची. इथे खंड पडतोय का, नाही. हे नंबर्स, ह्या संख्या अशाच पुढे वाढत राहत आहेत, म्हणून यांना अखंडी किंवा आवर्ती रूप असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, परिमेय संख्या म्हणजे काय आधी तुम्हाला सांगितलं. p अंश छेद q अशा रूपामध्ये ज्या संख्या असतात आणि q ची किंमत 0 बरोबर नसेल तर अशा संख्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. 2 परिमेय संख्यांमध्ये अनेक परिमेय संख्या आपल्याला सापडतात. पहा, परिमेय संख्यांचे दशांश रूप 2 प्रकारे लिहिले जाते. पहिले आहे खंडित रूप आणि दुसरा प्रकार आहे अखंड किंवा आवर्ती रूप. आता खंडित रूप म्हणजे काय आणि अखंडी किंवा आवर्ती रूप म्हणजे काय ते पाहूया. आधी खंडित रूप म्हणजे काय ते पाहूया. पहा, 2 अंश छेद 5 बरोबर 0.4. इथे पॉईंट आला आहे, परंतु 4 नंतर म्हणजे याचा जे काही बाकी येते या जर 5ने 2ला भागले असता येणारी बाकी ही 0 राहते. व जरी इथे दशांश रूप आले असले, इथे पॉईंट आला असेल, ठीक आहे, 0.4 असे आले असेल तरी इथून पुढे याला भाग लागत नाही, कारण याची बाकी 0 येते, म्हणून याला खंडित रूप असे म्हणतात. आपण भागाकार करून पाहूया. काय आहे 2 अंश छेद 5. 5ने 2ला भागले असता 2ला भाग जाईल का, नाही जाणार. इथे येईल 0. आपण इथे 0 घेऊया, म्हणून येईल पॉईंट. बघा, आता जर इथे 20 आहे तर 5 गुणिले 4 बरोबर 20 बरोबर आहे. इथे बाकी 0 येईल. पहा, बाकी 0 येते, म्हणून इथे जे काही त्याचा भागाकार आहे तो 0.4 इथेच थांबतोय, इथे खंडित होतोय. अशा प्रकारच्या दशांश रूपाला खंडित रूप असे म्हटले जाते. पहा, त्या पुढचे एक्झाम्पल, दुसरे उदाहरण पहा. -7 अंश छेद 64. 64ने जर 7ला भागले तर उत्तर येईल -0.109375. उत्तर जरी मोठे असेल तरी 5 नंतर त्याचा भागाकार होत नाही आहे, त्याची बाकी ते 0 येते. त्यामुळे हे उदाहरण खंडित रूपात जाते. पुढे पहा, 101 अंश छेद 8 बरोबर 12.325.
6 2 5 625. अशा प्रकारे जिथे बाकी शून्य येते आणि जिथे भागाकाराचा खंड होतो तो भागाकार कुठेतरी जाऊन थांबतो, अशा परिमेय संख्यांच्या दशांश रूपाला खंडित रूप असे म्हणतात. आणि अखंडित म्हणजे याच्या खंडित रूपाच्या बरोबर उलट असणार आहे. पहा 36/17 आहे. आता जर आपण याला भाग लावला, 36ने 17ला तर भाग जाणार नाही, शून्य येईल. पॉईंट घेऊ, पुन्हा शून्य येईल. बघा अशा प्रकारे हा भागाकार सतत वाढत जाईल खाली. इथे बाकी शून्य येणार नाही. म्हणून बघा याचा भागाकार आहे काय आहे, 0 4 7 2 2 2 2 2. इथे भागाकार 2 2 2 असा वाढत आहे. म्हणजेच हे आपण कसे लिहू शकतो पहा, 0.472 आणि याच्या डोक्यावर आपण एक पॉईंट देऊ शकतो. याचे कारण असं की हे आवर्ती रूप आहे, बरोबर. 2 2 2 हे सतत रिपीट होत आहेत, एका पाठोपाठ एक रिपीट होत आहेत 2 2 2. म्हणून 2 पर्यंतच्या संख्या लिहून त्याच्या डोक्यावर जर आपण पॉईंट दिला तर हे अखंड आवर्ती रूप होईल. हेच आपण अशा प्रकारेही लिहू शकतो. ठीक आहे. पहा पुढचं उदाहरण काय आहे, 33/26 बरोबर 1.269230 7693007 आणि हे असंच पुढे वाढत जाते. आता हे आपण कसं लिहू शकतो पहा, 1.2 आपण या पुढच्या 6 9 2 3 या 4 संख्या लिहून त्याच्यावर जर आपण रेष मारली तर हे आपण आवर्ती रूपात अशा प्रकारे लिहू शकतो. त्या पुढचे उदाहरण पहा, 65/37 उत्तर आहे 1.513 513 513. ठीक आहे. 513 ही जी संख्या आहे ही सतत येते, आवर्तन आहे ते त्याचं. म्हणून आपण हे अशा प्रकारे लिहू शकतो, 1.513 आणि 513 वर रेष मारू शकतो. कारण ही जी टर्म आहे ही टोटल 513 ही जी संख्या आहे ती सतत पुन्हा पुन्हा त्याच क्रमाने येते आहे. पहा इथे 2 हा नंबर होता म्हणून इथे फक्त आपण बिंदूने भागले. इथे पहा बिंदू इथे दिला 2 वर, कारण 2 ही संख्या सतत रिपीट होत होती. त्यानंतर दुसरे उदाहरण आपण पाहिलं आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये 513 ही संख्या रिपीट होते म्हणून 513 आपण रेष मारली. जेणेकरून आता तुम्ही हे पाहून सांगू शकता की 1.513 हे कसे लिहिता येईल, 1.513 513 513 513 डॉट डॉट डॉट. ठीक आहे. अशा प्रकारे परिमेय संख्याचे दशांश रूप 2 प्रकारे लिहिता पडते. पहिला आहे खंडित रूप आणि दुसरा आहे अखंड किंवा आवर्ती रूप. यावर असणारी उदाहरणे आपण पाहूया जेणेकरून तुम्हाला अतिशय व्यवस्थित प्रकारे समजेल. पहा फळ्यावर मी 2 उदाहरणे लिहिली आहेत. आपण काय शिकलो आहे तर दशांश रूपाचे 2 भाग आपण पाहिले, एक खंडित आणि दुसरे खंडित आवर्ती अखंडित आवर्ती. खंडितमध्ये काय होत होतं तर जे दशांश रूप आहे ते खंडित स्वरूपात होते आणि अखंडितमध्ये काय तर दशांश रूप हे अखंडित स्वरूपात होते, ते पुढेच तसे वाढत जाते. अखंडितलाच आवर्ती रूप असेही म्हणतात. लक्ष द्या, प्रश्न काय आहे, अखंडी आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या p/q रूपात मांडणे. p/q म्हणजेच काय, हे परिमेय संख्याचे रूप आहे, बरोबर ना. परिमेय संख्या आपण p/q या रूपामध्ये मांडतो. पहा पहिला प्रश्न आपल्याला काय दिला आहे, 0.777 आणि हे असेच पुढे वाढत राहत आहे. पहा पुस्तकामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवूया, इथे काय दिलेलं आहे, दिलेल्या दशांश चिन्हानंतर लगेच किती अंक आवर्ती आहेत हे पाहून त्याप्रमाणे संख्येला 10 100 1000 यापैकी योग्य संख्येने गुणावे. ठीक आहे. बघा आता इथे
तुम्ही पाहू शकता, समजा आपण x मानूया 0.77777, म्हणजेच हे आपण कसं लिहू शकतो, याचा आवर्ती रूप 0.7 आणि वर त्याचे आपण बिंदू देऊ शकतो. जर आपण असं करतोय तर असं इथे 10x का घेतोय, कारण आवर्ती किती आहे, एकदाच आहे म्हणून आपण 10 घेतलं. जर इथे 0.77 असे असते तर आपण 100 घेतलं असतं, 777 3 वेळा असते तर आपण 1000 घेतलं असतं. अशा प्रकारे आवर्तनं किती आहेत ते पाहून आपण इथे 10x 100x की 1000x घेणार आहोत, हे आपण ठरवणार आहोत. लक्ष द्या. आता जर x बरोबर 0.7 असेल तर 10x किती असेल, 7.777. हेच आपण 7.7 आणि त्याच्या डोक्यावर बिंदू असेही लिहू शकतो. आता 10x वजा x, 10xची किंमत आहे 7.7 आणि वजा xची किंमत आहे 0.7. पहा, 7.7 वजा 0.7 म्हणजेच 7 इतके आले, बरोबर. 7.7 मधून 0.7 गेल्यावर किंमत 7 इतकी येते आणि 10x मधून x गेल्यावर किंमत 9 इतकी येते. 9x बरोबर 7. आता आपल्याला फक्त xची किंमत काढायची आहे, म्हणजेच काय होईल बाळांनो, 9 इकडे जाईल म्हणून x बरोबर 9/7. आता xची किंमत काय आहे बघा, बरोबर, म्हणजेच काय आहे 0.7777, म्हणून 0.777 ही संख्या पुढे अशीच वाढत जाते, बरोबर. 9/7 ही संख्या आपण p/q रूपात लिहिली, बरोबर आहे. अशा प्रकारे अखंडित आवर्ती दशांश रूपातील संख्या आपण परिमेय संख्या pq रूपात लिहू शकतो. आता दुसरे उदाहरण पहा. सेम आहे, सेम असेच करायचे आहे, फक्त इथे आपण 10x घेतले, ते कसे घेतले हे तुम्हाला समजण्यासाठी आपण करतो आहोत. हे उदाहरण पहा. 7.529 आणि पुढे याची उकल पहा. समजा x बरोबर आपण ही संख्या असे मानूया, म्हणजे काय होईल, 5, 2 आणि 9 ही संख्या अशी आहे जी की रिपीट होतीये, सतत पुन्हा पुन्हा येते, म्हणून 7.529 त्याच्यावर आपण रेष मारली. ठीक आहे, म्हणजे 529 ही 3 संख्या काय आहे, आवर्तन आहे. आवर्तन असणाऱ्या संख्या किती, 3 आहेत. एकावर किती शून्य दिले, 3 दिले. इथे आवर्तन असणारी संख्या किती होती, 1च होती. एकावर किती शून्य दिला, 1च दिला. समजलं. आवर्तनात जितक्या संख्या असतील तितके शून्य तिथे असतील. इथे जर 2 संख्या असतात तर इथे 2 शून्य म्हणजे 100 आले असते. 1 संख्या असेल तर 10, 3 संख्या असतील तर 1000. ठीक आहे, म्हणून 1000x बरोबर. आता याची किंमत काय येईल पहा. 7.529 529 529 हे असंच वाढत राहील. आपण किंमत काय घेतोय, 7.529.4 पॉईंट आपण सरकतोय बघा, 529, कारण ही संख्या रिपिटेटिव्ह आहे, पुन्हा पुन्हा येते. आता 1000x वजा x बरोबर 1000xची किंमत मधून xची किंमत आपण वजा करतोय. 1000x मधून x गेल्यावर राहतील 999x बरोबर 7522. आपल्याला xची किंमत काढायची आहे. हे 999 इकडे जातील, इथे ते गुणिले आहेत, इकडे आल्यावर काय होतील, भागिले होतील, म्हणून x बरोबर 7522 भागिले 999. म्हणजेच काय पहा, xची किंमत काय आहे 7.529 आणि 529 हे आवर्तन आहे, म्हणून 7.529 त्याच्यावर आपण रेष मारली आहे, कारण ते आवर्तन आहे, पुन्हा पुन्हा येते, बरोबर 7522 भागिले 999. अशा प्रकारे अखंड आवर्ती दशांश रूप आपण परिमेय संख्याच्या p/q रूपात कसे लिहू शकतो ह्याचे उदाहरण आपण पाहिले. आज आपण काय पाहिले पहा, तर दशांश परिमेय संख्यांचे दशांश रूप पाहिले. ते 2 प्रकारे होते. पहिलं तर आहे खंडित आणि दुसरं आहे अखंडित. ठीक आहे, अखंडितलाच आवर्ती रूप असेही म्हटले जाते. पहा, अजून एक पॉईंट आहे तुम्हाला, परिमेय संख्येच्या छेदाचे मूळ अवयव तपासा. त्यात 2 आणि 5 व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असते. बरोबर आहे ना. 2 आणि 5 या मूळ संख्या जर तेथे असतील तर त्या संख्येचे दशांश रूप हे खंडित असते. आणि पुढे बघा काय की दिले, 2 व 5 व्यतिरिक्त मूळ संख्या आणि छेदाचा अवयव असेल तर त्या संख्या या दशांश संख्येचे अखंडित रूप येतात. ठीक आहे.
जर 2 आणि 5 तिथे असतील, ठीक आहे, दशांश रूपात मूळ संख्या नसतील तर ते दशांश संख्यांचे खंडित रूप असते आणि 2 व 5 व्यतिरिक्त मूळ छेदांचा अवयव जो काही असेल तो दशांश छेदांचा अवयव हा दशांश रूपाचे अखंडित आवर्ती रूप असते. अशा प्रकारे आपण आज दशांश रूपाचे खंडित व अखंडित आवर्ती रूप पाहिले आहे. उद्या आपण सराव संच 2.1 सोडवायला सुरुवात करतोय. पहा, मी आज तुम्हाला जे काही लिहून दिले होते, या आधीचे गुणधर्म लिहून दिले होते, हे सगळं मी तुम्हाला PDF मध्ये सुद्धा नोट्समध्ये प्रोव्हाइड करते. हे सगळं तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे, ते सतत डोळ्याखालून घालायचं आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. थँक्यू.